बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शीने पावन झालेल्या रायगड पुण्यभूमीत आपल्या सहलीचं सहर्ष स्वागत करतो। रायगड पायल्यातून सुरुवात करणार। आज आपण रायगडावरती रोपवे प्रकल्पाने आलात। अवघ्या 4 ते 5 मिनिटात रायगडाची मागची बाजू आहे। रायगडावर आपण 2000 पायऱ्या चढून येतो। गडाची समोरची बाजू पुढे आहे रायगड किल्ला। ह्याच्या अगोदर आपण पाहिला किंवा रायगड आज आपल्याला पाहायचंय। रायगड किल्ला पूर्ण बघायला 2 दिवस सुद्धा कमी पडतात, एवढा मोठा गड आहे। कारण रायगडाचं क्षेत्रफळ पायथ्यापासून 1200 एकरामध्ये रायगड आहे। तर रायगडाचा वरचा परिसर हा 100 एकरामध्ये किल्ला आहे। गडावर 350 वाडे आहेत, 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या। जो किल्ल्याच्या आतमध्ये किल्ला ज्याला बाली किल्ल्याचा परिसर जे 18 पॉइंट तुम्हाला दाखवले जातात आणि 22 पॉइंटची तुम्हाला टोटल माहिती दिली जाते। या रायगड किल्ल्याची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट गडाच्या उंचीवरती उभे आहोत। गडाच्या पायथ्याला जिथे गाडी पार्किंग केली तिथून रायगडाच्या हाईट इथपर्यंत 1375 फूट गडाची उंची आहे। या गडावरून राजांना 8 किल्ले दिसायचे, आजही ते किल्ले दिसतात। तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, मकरंदगड, सोनगड आणि मानगड। प्रतापगड गडाच्या दक्षिणेकडे आहे, महाबळेश्वरच्या खाली प्रतापगड। प्रतापगडापासून रायगडाच्या उत्तर दिशेपर्यंत या समोरच्या विभागाला जावळी खोरं म्हणतात। हे जावळी खोरं जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या ताब्यामध्ये होतं। जावळीचे चंद्रराव मोरे मराठी सरदार होते, आदिलशाही दरबार ते काम करायचे। शिवरायांनी जावळीच्या मोरेंकडनं हा रायरीचा डोंगर राजाने जिंकून घेतला 15 मे 1656 मध्ये आणि 1656 ते 1670 पर्यंत या गडाची बांधकामे चालू होती। म्हणजे रायगड किल्ला उभा करायला बांधायला 14 वर्षे लागले होते। 14 वर्षात ज्याने गड बांधला या गडाचे आर्किटेक्चर इंजिनियर ते आपले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर। त्यांनी गड 14 वर्षात रायगड बांधला। या गडावर असे 350 वाड्या इमारती आहेत। अशा इमारती 350 आहेत किल्ल्यावर आणि या इमारतींवरती पूर्ण छप्पर होतं। त्यावेळी सागवानी लाकडं होते, गोल आकारात कुंभार नळींची खापर नळीची कौलं होते। म्हणजे बँगलोर टाईप रायगडावरती पूर्ण छप्पर होतं त्यावेळी। 10 मे 1818 मध्ये इंग्रजांचे 2 अधिकारी होते, कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल। या 2 ब्रिटिशांनी गडाच्या दक्षिणेकडे खाली पोटल्याचा डोंगर आहे, त्या डोंगरावरती इंग्रजांनी लांब पल्ल्याच्या मोठ्या तोफा चढवल्या आणि त्या तोफीने रायगडाचे वरचे दारू गोळ्यांचे कोठार इंग्रजांनी उडवले। त्यानंतर हा किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस रायगड किल्ला जळत होता। म्हणजे 11 दिवसात या गडाला असणाऱ्या लाकडीचं वैभव हे पूर्णपणे जळून गेलं। फक्त राहिलेल्या दगडाच्या तटबंदी भिंतीचे वाडे हे किल्ल्यातले आज आपण हे अंशच पाहतो। तरी गडाची आहे मागची बाजू आणि मागच्या किल्ल्यामध्ये एंट्री केली आपण, तो दरवाजा मेणा दरवाजा आहे। मेणा दरवाजातून रानांना जाणे न करण्यासाठी मेणाचा वापर करायचे। मेणा म्हणजे काय तर पालखी। मेणा पूर्ण पॅक बंद राहायची, पालखी ओपन राहायची। पालखी दरवाजा गडाच्या समोर आणि मेणा दरवाजा गडाच्या मागच्या बाजूला आहे। ज्या मालामध्ये उभे होतो आपण बसलोय हा एका राणीचा हा एक राणीमाल आहे। छत्रपती शिवरायांना राण्या किती होत्या? 8। रायगडावरती 6 राण्यांसाठी 6 माल बांधले। सईबाई राजांच्या पटराणी होत्या। सईबाईंचं निधन पहिल्या राजधानी किल्ल्यावर राजगडावरती झालं। राजधानी किल्ला राजगड पुणे जिल्ह्यामध्ये। पहिली राजधानी राजगड होती आणि त्या राजगडावरती आपल्या सईबाईंचं निधन झालं। त्यावेळी छत्रपती संभाजीराजे 2 वर्षाचे होते, त्यावेळी सईबाईंचं निधन झालं। गडाच्या पायथ्याला खाली पाचडगावी आपले आऊसाहेब राहत होते, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब। यांना उतरल्या वयात या रायगडाचं हवामान क्लायमेट वातावरण मानवत नव्हतं। आपल्या आऊसाहेबांच्या सेवेसाठी एक राणी खाली राहत होती, पुतळा राणी। तर गडावर राहिलेल्या 6 राण्यांचे हे 6 राणीमाल बांधलेले पाहतो आपण। एक राणीमाल बघायचा, सगळे 6 राणीमाल सगळे सेम आहेत। हॉल पहिला 4थरा, मागे बेडरूम आहे, समोर दरवाजा, दरवाजाच्या मागे 400 वर्षापूर्वीची अटॅच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आणि उजव्या बाजूला हवा येण्यासाठी महालामध्ये खिडकी आहे। तर हा एक राणीमाल पाहून घ्या। पुढच्या पॉइंटची आपण माहिती पुढे जाऊन घेणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की